महाराष्ट्रात बेसळखोरांवर मोठा धावा. तुकाराम मुंढे पुन्हा एकदा धडक कारवाई करत राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्यात लाखो रुपयांचा संशयास्पद औषध साठा जप्त, तर बनवट दूध आणि भेसळखोरांच्या जाळ्यांवरही मोठा प्रहार. नेमके काय आहे ही कारवाई? पहा हा संपूर्ण रिपोर्ट. नमस्कार, तुम्ही पाहत आहात युगवेद न्यूज. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेली विशेष मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणावले आहेत. सर्वात ताजी कारवाई पुण्यातील शुक्रवार पेठेत करण्यात आली. एफडीआयच्या पथकाने एक आयुर्वेदिक दुकानाला धाड टाकून सुमारे 50 लाख रुपयांचा संशयास्पद औषध साठा जप्त केला. या औषधाची परवानगी आणि गुणवत्तेची चौकशी सुरू आहे. याचबरोबर राज्यभरात दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. बनावट दूध तयार करणारे युनिट्स, कारवाई, डेअरी वितरण आणि विक्रेत्याची तपासणी सुरू आहे. मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा खाद्यतेलांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील प्रसिद्ध के रूट्सम आईस्क्रीम पार्लरला स्वच्छतेचे नियम उल्लंघन आढळल्यानंतर कठोर कारवाई करण्यात आली. राज्यभरात गुटखा विक्रेत्यांवरही धाडी सुरू असून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. एफडीआयचे म्हणणे आहे की ही मोहीम पुढेही अधिक वेगाने सुरू राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमचे मत? अशा आणखी कारवाई कठोर व्हायला हवी का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा.